शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी पाहिजेत. ठाकरेंशिवाय सरकार स्थापन करणं अशक्य आहे. उद्धव ठाकरेंच्या विषयी भाजपा नेत्याने सर्वात मोठं वक्तव्य केलंय. त्या वक्तव्यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या मोठ्या नेत्याच्या वक्तव्यामुळे एकच चर्चा सर्व राज्यात रंगलेली दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप उद्धव ठाकरेंसोबत युती करणार का, अशी सुद्धा चर्चा निर्माण झाली आहे. नेमकं कोणत्या भाजपा नेत्यांनी काय वक्तव्य केले हे आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. राज्यात विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झालेत, तरी पण अजून मुख्यमंत्री पदाचा तोडगा काय सुटत नाही. तोच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना याबद्दल मोठं वक्तव्य केल्यामुळे आता भाजपाला उद्धव ठाकरेच पाहिजेत, शिंदे नकोत, असं या वक्तव्यामुळे स्पष्ट होते. जर भाजपाबरोबर उद्धव ठाकरे असते तर आमच्या अजून जास्त जागा निवडून आल्या असत्या, असं वक्तव्य केले माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी. त्यामुळे 200चा आकडा ओलांडून सुद्धा आता भाजपाला मुख्यमंत्री निवडता येत नाही. त्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील नेते देखील नाराज झाले आहेत. अजित पवार यांना सत्तेत घेऊन आणि ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा भाजप घेऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट देखील होऊ शकतो. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी जे बोलले की आम्हाला ठाकरेसोबत जास्त जागा मिळाल्या असत्या, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे असं वाटतंय की भाजपला आता शिंदे नकोत. शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद देण्यापेक्षा ठाकरेंना सोबत घेतलेलं परवडेल, असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे शिंदेविना जर सरकार स्थापन झालं तर शिंदेंना हा मोठा धक्का बसू शकतो. यामुळे ठाकरेंना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? भाजपा ठाकरेंची स्तुती का करतोय? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.